यानंतरच्या मॅच साठी। आताचा जो चालू होणारा सामना वरद विनायक विरुद्ध गिरिजात्मक। गणपती बाप्पांची अजून 2 नावं आणि अलकापुरी या प्रीमियर लीग असो किंवा मग प्रो कबड्डी लीग असो, नावं मात्र आपल्याला युनिक बघायला मिळतात। गेल्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची नावं क्रिकेट टीमला दिली गेली होती आणि या वर्षामध्ये सुद्धा आपण पाहतोय की पूर्ण जे पर्वत रांगा आहेत आपल्या जगातील त्यांची नावं या वर्षामध्ये जो उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल। आज मात्र गणपती बाप्पांची पूर्ण गणपती बाप्पांची जी नावं आहेत ती नावं या संघांना दिली गेलेत, कारण अर्थातच प्रथम वर्ष आणि प्रथम तुला वंदित हो श्री गिरणारा अशाच उक्तीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता। चला स्टार्ट झाला गेम। वरद विनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघाने या ठिकाणी चढाई करण्याला सुरुवात केली आहे, मात्र हो यस ताळबा या ठिकाणी बघायला मिळाला आणि विजय जर्सी नंबर 05 या ठिकाणी बाद झालाय। नवीन रीडर गिरिजात्मक या संघाच्या माध्यमातून चढाई करत असताना थोडासा शांत आला मैदानामध्ये। पूर्ण लुक देण्याचा प्रयत्न केला गेलाय आयोजकांच्या माध्यमातून। अलकापुरी या लीग मध्ये 2024 मध्ये प्रथम वर्ष आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत असताना रितेश ही सेकंड रेड असेल गिरिजात्मक या संघाच्या माध्यमातून। सेकंड रेड वरद विनायक दुसरी रेड आहे, जर जी खाली गेली तर मात्र येणारी रेड जर ही रेड खाली गेली तर गिरिजात नाही खाली जाणार नाहीये। या ठिकाणी हँड टच या ठिकाणी आपण पाहू शकता। सध्या आम्ही सुद्धा नवीन आहेत, आम्ही सुद्धा भरपूर शिकायला मिळेल या स्पर्धेतनं, सर्व काही लक्षात ठेवता येणार नाहीये, मात्र काही युनिक शब्द नक्कीच इकडनं घेऊन जाऊ। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळावं लागेल, कारण सावध जी सुरुवात केली दोन्ही संघांनी, एक पॉइंट बराबरीवरती सध्या तरी आपण जर पाहिलं प्रसाद जर्सी नंबर 1 चिंतामणी विरुद्ध बल्लाळेश्वर, त्यानंतर सिद्धिविनायक आणि क्या बात है थोडीशी सावध सुरुवात केली होती या रीडरनं, मात्र शेवटी थोडासा वेळेवरती सुद्धा सायरन वाजलाय, आवाज आलाय या ठिकाणी। ही लाल बत्ती वाजून पेटू लागलेली लक्षात घ्या, कारण की ज्या पद्धतीनं ही थर्ड रेड असते तेव्हा रीडरला मात्र एखादा पॉइंट नक्कीच घेऊन येणं गरजेचं असतं। आणि या ठिकाणी स्वतःच्या जाळ्यामध्ये बसलेत वरद विनायक संघाचे खेळाडू, 2 पॉइंट घेऊन गेलाय। थोडंसं अनफिट वाटत असताना सुद्धा 2 पॉइंट मिळवणं हे त्याला ऊर्जा देताना दिसेल। एक चांगलं स्पर्धा खेळत असताना नक्कीच आत्मविश्वास आणि तुमचं मोटिवेशन तेवढंच महत्वाचं आहे, ते मोटिवेशन मिळालं या 2 पॉइंटनं गिरिजात्मक या संघाला। विनीत वरद विनायक संघाच्या माध्यमातून रेड साठी गेला होता, खाली आलाय, सध्या तरी खाली रेड या ठिकाणी बघायला मिळाली। 5 खेळाडू असलेत एका बाजूनं आपण पाहू शकतो की पूर्ण संघ शाबूत आहे, तो म्हणजेच गिरिजात्मक या संघाचा। वरद विनायक संघाने मात्र आपले 2 खेळाडू गमावलेत सध्या तरी। यस
टीम मला वाटतं टाइम आउट या ठिकाणी घेतलाय. ओके, धन्यवाद सागर सर. चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी टॉस का बॉस इथे यावे. चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ. चिंतामणी विरुद्ध बल्लाळेश्वर. थर्ड रेड. बघा आवाज आला आणि धडकी वाढली रीडरच्या मनामध्ये, कारण पॉइंट घेणं गरजेचं. सचिन जर्सी नंबर 10 या ठिकाणी फसला आणि इथे काय जबरदस्त पकड. लक्षात घ्या, टेक्निकल पॉइंट वरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वरद विनायक 4 खेळाडू त्यांच्या अकाउंट मध्ये अजून सुद्धा शाबूत आहेत. मात्र ते 4 खेळाडू कमाल करतील का आणि आपल्या संघाला पुन्हा सर्व खेळाडू शाबूत करतील का, ते सुद्धा एवढंच महत्वाचं आहे. एका बाजूला सर्व संघ शाबूत असताना प्रथमतः प्रसाद रेड करत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो फर्स्ट हाफ सेकंड टाइम आउट. मला वाटतं फर्स्ट आहे. यस सर, पॉइंट या ठिकाणी झाले. एका बाजून आपण पाहू शकतो 4, एका बाजून 1. चला, चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यावे. आवाज ऐकला असेलच, धडकी पुन्हा एकदा भरली असेल आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा आता मात्र पकडलाय चांगल्या पद्धतीनं. सुपर रेड मध्ये पुन्हा एकदा पॉइंट घेऊ शकत नाही हा खेळाडू. गिरिजात्मक संघाला येथे या खेळाडूला मात्र गमवावं लागेल. सध्या तरी 1 पॉइंट सुद्धा त्यांच्या विरुद्ध संघाला जाताना दिसेल. वरद विनायक चांगली पकड, त्यानंतर चांगली रेड करत असताना क्या बात है, क्या बात है. राहुल गिरिजात्मक संघाच्या माध्यमातून चांगला रेडर या ठिकाणी आपण पाहू शकतो. क्या बात है, क्या बात है. सुरेख पकड, सुरेख पकड या ठिकाणी होती. चला, बल्लाळेश्वर संघ याचा कर्णधार कृपया टॉस का बॉस इथे उपस्थित करावे. चिंतामणी संघ उपस्थित आहे. बल्लाळेश्वर संघ क्या बात आहे, तगडी मॅच आहे. बघा स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय 4-4 दोन्ही बाजूने. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षकांच्या माध्यमातून. नक्कीच एकदा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगली तगडी टक्कर प्रतिस्पर्धी संघांना देत असताना गिरिजात्मक विरुद्ध वरद विनायक या 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत बघायला मिळते. वरद विनायक संघाची ही रेड. प्रसाद पुन्हा एकदा आलाय रेड वरती चढाई करण्यासाठी. मात्र त्याला तेवढी आक्रमक आणि यशस्वी चढाई केली दिली जाईल का, त्या प्रश्नाचं उत्तर आले नाही. सुरक्षित गेला आपल्या खेम्यामध्ये, आपल्या अंगणामध्ये. रितेश चपलता दाखवत असताना मात्र या ठिकाणी पाठ दाखवली, पाठ तर दाखवली मात्र समोरून ब्लॉक केला गेला
आणि डिफेन्स एवढा तगडा होता वरद विनायक संघाचा की ते 1 पॉइंट ते डिझर्व करत होते. क्या बात है. प्रथमेश जर्सी नंबर 09 वरद विनायक संघाच्या माध्यमातून. सध्या थोडासा खेळाडूंच्या बाबतीत जर पाहिला तर तेजस थर्ड रेड या ठिकाणी आता मात्र वरद विनायक संघाची. सायरन जरी वाजला नसला तरी सुद्धा थर्ड रेड आणि आणि काही अंतराने काही सेंटीमीटरच्या अंतराने या ठिकाणी पकडलं गेलं. अजून 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 या ठिकाणी बघा बघा काय घडतंय. 3 विरुद्ध 1 असा सामना. सुपर टॅकल आहे. 2 पॉइंट नक्कीच मिळतील. शेवटच्या श्वासापर्यंत किल्ला लढवला होता मात्र 2 पॉइंट प्रतिस्पर्धी संघाला मिळालेत. शिव जर्सी नंबर 08. क्या बात आहे. 5-6 ची मॅच आहे बघा लक्षात घ्या. क्या बात आहे क्या बात आहे. अजून एक चांगली पकड. काय डिफेन्स काम करतोय सध्या तरी आपण जर पाहिलं वरद विनायक संघाचा. वरद विनायक संघाच्या माध्यमातून प्रथमेश पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी. सध्या तरी कमी खेळाडू पाहून वरद विनायक एका बाजूला त्यांच्या बाजूने 7 खेळाडू शाबूत आहेत. युवराज क्या बात है. जेव्हा रेड खाली येतात त्यानंतर मात्र सुपर रेड सुद्धा बघायला मिळतात. सॉरी डू ऑर डाय रेड सुद्धा बघायला मिळतात. मात्र इथे सुपर टॅकल ची संधी घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. थँक्यू सागर सर. चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ. दोन्ही संघांना द्वितीय पुकार. दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ. गिरिजात्मक 7 आणि वरद विनायक 5. पाच मिनिट शेवटची सामना संपण्यासाठी. थर्ड रेड डू ऑर डाय. आणि आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक येईल. यानंतर सुद्धा संधी. अरे अरे आणि या ठिकाणी मात्र 1 पॉइंट घेऊन गेलाय तो वरद विनायक संघाचा खेळाडू. थर्ड रेड. लक्षात घ्या डू ऑर डाय रेड आहे. प्लॅनिंग नक्कीच करावी लागेल कारण ज्या पद्धतीने फसला होता स्वतःच्या जाळ्यामध्ये. शुभम स्वतःच्या जाळ्यामध्ये फसला होता मात्र शेवटची चढाई जी केली ती अतिशय चांगली. डिफेन्स चांगला होता. टाइम आउट या ठिकाणी घेतलाय. संजीतजी गोसावी कुठे असाल त्याने स्टेजच्या इकडे यायचंय. संजीतजी गोसावी. संजीत गोसावी या स्टेजच्या इकडे.
बोनस या ठिकाणी घेऊन पसार झाला एकदाचा आपल्या खेळण्यामध्ये. प्रथमेश, क्या बात आहे. आता रंगत वाढले. 8-10चं इक्वेशन, 8-10 ची मॅच आहे. जास्त मोठा गॅप नाहीये. एका रेडनं सामना चेंज होऊ शकतो, लक्षात घ्या. एखादी सुपर रेड जर आली कमी असणाऱ्या संघाच्या बाजूनं तर मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल. प्रथमेश, लास्ट 3 मिनिट टू गो. शेवटची 3 मिनिटं 180 सेकंद. म्हणजे याचा अर्थ 6 रेड आपल्याला बघायला मिळू शकतील. या 6 रेड मध्ये कोणाच्या बाजूने सामना जातोय पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 7-8. राहुल, थर्ड रेड, डू ऑर डाय. या 30 सेकंदामध्ये नाही, चूक झाल्या राहुलच्या माध्यमातून. 11 कोणाचे पॉइंट आहेत? 11 कोणाचे पॉइंट आहेत? नाव सांगा त्या संघाचं. वरद विनायक 11 आणि समोरचा संघ गिरिजात्मक 8. डू ऑर डाय. वरद विनायक सध्या लीड करतोय आणि आता मात्र डू ऑर डाय मध्ये पुन्हा एकदा पकडलाय. काय झालं पाहिजे त्या संघासाठी. अगोदर पिछाडीवरती होता, कमबॅक केलाय आपल्या संघाला पूर्णपणे. येस, पंचांनी सांगितलं की शेवटची 2 मिनिटं. आणि अर्थातच आपण पाहू शकतो प्रथमेश त्याच्या मनामध्ये हे नक्कीच 2 मिनिटं, त्याच्यातले काही सेकंद 30 सेकंद तो नक्कीच वापरण्याचा प्रयत्न करेल. कारण की त्याचा संघ सध्या तरी लीड वरती आहे. 12-8 म्हणजे 4 अंकांनी पुढे. इथे करामत करावी लागेल. चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ. चला, दोन्ही संघांना अंतिम पुकार. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. चला, चिंतामणी संघ विरुद्ध बल्लाळेश्वर संघ. गिरिजात्मक संघाच्या माध्यमातून रेड करण्यासाठी खेळाडू या ठिकाणी नक्कीच पुढे सरसावलाय. ही रेड खाली गेली. पुन्हा एकदा प्रथमेश. लास्ट 60 सेकंद म्हणजे 2च रेड बघायला मिळतील. 4 अंकांचा फरक आहे. त्याच्यातले काही सेकंद नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय प्लॅनिंग असेल गिरिजात्मक संघाच्या बाजूनं, मात्र प्लॅनिंग पूर्णपणे स्पष्ट आहे ती वरद विनायक संघाच्या बाजूनं. यस, 1 पॉइंट त्यांना टेन्शन येत नाहीये. आता डू ऑर डाय. डू ऑर डाय रेड मारत असताना वरद विनायक संघाचा हा रेडर, त्याला माहिती आहे त्याच्या अंकांवरती, त्या कमी होणाऱ्या क्षणांवरती आणि सेकंदांवरती नक्कीच डोळा असेल. क्या बात आहे. लॉबी मध्ये गेलाय. रनिंग हँड टच. अजून एक रेडची संधी होती. सेकंड हाफ सुद्धा ओव्हर झालाय. संघ जिंकलाय तो म्हणजेच वरद विनायक.